हॅलो नमस्कार. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण एकंदरीतच विविध विषयांचे प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सविस्तर घेतलेलं आहे आणि त्या विषयानुषंगाने आपण किंवा त्या विषयानुरूप आपण प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी कशी असायला हवी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 साठी ते आपण सविस्तर बघितलेलं आहे. ओके, सो या व्हिडिओत आपण इतिहास या विषयाच्या अनुषंगाने इतिहास विषयाची जी काही स्ट्रॅटेजी आहे 2024च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी ते आपण बघणार आहोत. एकंदरीतच प्रत्येकाची स्ट्रॅटेजी त्याच्या प्रत्येकानुसार वेगवेगळी असू शकते. ओके, मी इथं जे महत्त्वाचे जे की पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी ते हायलाईट करणार आहे आणि कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. ओके, सो 15 प्रश्नांची जी काही परफेक्ट स्ट्रॅटेजी आहे. आता इतिहास हा असा विषय आहे की ज्यामध्ये विचारण्यासाठी खूप डायव्हर्स आपल्याला त्यामध्ये दिसून येतो. ओके, डायव्हर्स स्कोप आपल्याला दिसून येतो. म्हणजे कोणत्या इन्फॉर्मेशन कुठल्या पद्धतीने विचारलं जाईल याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. ओके, तरी पण आपण एकंदरीतच या प्रश्नपत्रिकेच्या आधारावर जे फ्रिक्वेंटली जे आपल्याला कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारतो आहे किंवा कोणते टॉपिक महत्त्वाचे आहे त्या अनुषंगाने आपण हे स्ट्रॅटेजी व्हिडिओ प्लॅन करत आहोत. ओके, सुरू करूयात. आता सर्वात आधी आपण सिलेबस बघू की राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी जो काही आयोगाने सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये इतिहास या विषयाअंतर्गत कुठले टॉपिक मेन्शन केलेले आहे. ओके, सो या ठिकाणी फक्त भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ आणि महाराष्ट्राच्या भारवंशासह म्हणजे महाराष्ट्राचा जो काही इतिहास आहे त्याला वेटेज अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके, जर तुम्ही जुना सिलेबस बघितलं तर 2020च्या आधी जे काही म्हणजे आता जे काही संयुक्त पण जी काही आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षा होते त्या आधीच्या जे सिलेबस बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की त्यामध्ये प्राचीन मध्ययुगीन अशा पद्धतीने भारताचा इतिहास असा मेन्शन केलेला होता. मात्र यामध्ये भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ आणि महाराष्ट्राच्या भारवंशासह बस इतकंच या ठिकाणी दिलेलं आहे. तर मागच्या वर्षी मुलं काय म्हणायचे की यावर प्रश्न विचारणार नाही, म्हणजे भारताचे इतिहास या अंतर्गत फक्त मॉडर्न इंडियावर किंवा आधुनिक भारतावरच प्रश्न असणार आहे. सो आपल्याला 2023मध्ये जे प्रश्न विचारल्याचे दिसून येतात त्यामध्ये आपल्याला एकंदरीतच वैदिक काळासंदर्भात म्हणजे प्राचीन भारतासंदर्भात, त्यानंतर आहे मालविकाग्निमित्र या नाटकामध्ये जे काही घराणे होते ते कुठल्या 2 घराण्यांच्या राजनैतिक किंवा वैवाहिक संबंध जोडण्यात आले अशा पद्धतीने 2023मध्ये विचारलेलं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला जे काही अकबर संदर्भाने मध्ययुगीन भारताचा इतिहास यामध्ये जे मुघल सत्ता आहे त्यामध्ये मुघल राजे अकबर संदर्भाने विधानांच्या स्वरूपात आपल्याला प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. ओके, सो एकंदरीतच या ठिकाणी भारताच्या इतिहासामध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारताच्या संदर्भाने हे भारताचे इतिहास आपल्याला माहिती ठेवणे अपेक्षित आहे. ओके, सो त्यानंतर भारतीय राष्ट्रीय चळवळ. आता राष्ट्रीय चळवळ म्हणजे काय, तर जेव्हापासून भारतीय म्हणजे 1857च्या युद्धानंतर जे काही घडामोडी आपल्या भारतीय इतिहासामध्ये घडून आले त्या संदर्भाने इत्थंभूत माहिती आणि जे आयोगाभिमुख माहिती आहे ते आपल्याला अभ्यासणे गरजेचं आहे. ओके, त्यानंतर महाराष्ट्राच्या भारवंशाचा म्हणजे काय, तर ज्या राष्ट्रीय स्तरावर घडामोडी घडल्या त्याच महाराष्ट्रीय स्तरावर कुठल्या घडामोडी कशा पद्धतीने घडल्या ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सोबतच महाराष्ट्राचे जे काही समाजसुधारक आहेत त्या समाजसुधारकांविषयीची देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. ओके, सो जे काही आयोग जे ब्रॉडली जे समाजसुधारक आहे त्यावर प्रश्न विचारतो त्यांच्याविषयी तरी किमान आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो या ठिकाणी जर आपण 2017 ते 23च्या दरम्यान जर प्रश्नपत्रिका विश्लेषण केले तर आपल्याला काय दिसून येतो, तर 2017मध्ये महाजनपदे, सिंधू संस्कृती, त्यानंतर परत सिंधू संस्कृती, महाजनपदे आणि महाजनपदे असे महाजनपदांसंदर्भात प्राचीन भारतासंदर्भात आपल्याला प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. संगम साहित्य, समाजसुधारकांमध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर, त्यानंतर आहे व्यक्तिविशेषमध्ये आपल्याला सर सय्यद अहमद खान अशा पद्धतीने वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारलेले आहे. गांधी युगाचे म्हणजे गांधीजींच्या आगमनानंतर त्यांनी जे काही चळवळ उभी केलेली असेल, असहकार असेल, सविनय कायदेभंग असेल, भारत छोडो आंदोलन असेल, त्या संदर्भाने आपल्याला अभ्यासणे गरजेचं आहे. ओके, ते माहिती परीक्षाभिमुख माहिती असणे अपेक्षित आहे. नंतर आहे INCचे अधिवेशन, जे काही इंडियन नॅशनल काँग्रेस आहे त्याचे पहिले अधिवेशन, ते स्थापना कशी झाली, मुंबईमध्ये किती अधिवेशने झालेले आहेत, त्या पहिल्या 5 अधिवेशनाची जे काही माहिती आहे किंवा त्यांचे अध्यक्ष कोण होते किंवा स्त्रियांनी त्यामध्ये केव्हा सहभाग नोंदवला होता, कोणत्या स्त्रिया होत्या, महाराष्ट्रातून किती स्त्रिया गेलेल्या होत्या, हे सविस्तर माहिती आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके,
वृत्तपत्रेवर किमान 1 किंवा 2 प्रश्न दरवर्षी विचारले जातात. ओके. वृत्तपत्रे मग ते क्रांतिकारी जे काही व्यक्तींनी सुरू केलेली असेल किंवा महाराष्ट्रातील व्यक्तींनी सुरू केलेली असेल त्या संदर्भात आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. समाजसुधारक. आता समाजसुधारकांचा अभ्यास करताना मोजके समाजसुधारक आपण प्रकर्षाने त्यांच्याविषयी माहिती असणे अपेक्षित आहे. ज्यामध्ये महात्मा फुले आहेत, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, छत्रपती शाहू महाराज आहेत. ओके. छत्रपती शाहू महाराज या तीनही शाहू, फुले, आंबेडकर सोबतच जे काही विठ्ठलरामजी शिंदे आहेत, विठ्ठलरामजी शिंदे संदर्भात देखील फ्रिक्वेंटली प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. त्यानंतर आहे जे काही महर्षी कर्वे आहेत त्या महर्षी कर्वे संदर्भात दिसून येतो. अण्णाभाऊ साठे यांच्यावर प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. हे जे काही महत्त्वाचे समाजसुधारक आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांसंदर्भात आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सोबतच राष्ट्रीय स्तरावर राजा राममोहन राय असतील, त्यानंतर आहे ईश्वरचंद्र विद्यासागर असतील. इकडे दक्षिणेकडे गेलं तर जे काही कम्युनिस्ट विचारसरणीचे जे काही समाजसुधारक होते त्यावेळेचे ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. त्यानंतर आहे शेतकरी चळवळ संदर्भात. ओके. सो हे आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. प्राचीन भारताचा अभ्यास करताना गुप्त काळ, त्यानंतर आहे ताम्रपाषाण संस्कृती, जे काही मध्ययुगीन, नवयुगीन यांची जी काही बेसिक आणि ठिकाणे कुठली होती त्या संदर्भात आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. वैदिक काळ खूप महत्त्वाचा आहे, त्यावर फ्रिक्वेंटली प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. त्यानंतर आहे मौर्य काळ. ओके. गुप्त काळ आणि मौर्य काळ हे दोन जे महत्त्वाचे प्राचीन भारतातील जे राजघराणे होते त्या संदर्भात आपल्याला माहिती त्यांच्या राजांसंदर्भात त्यांनी जे काही पदवी धारण केलेली आहे किंवा त्यांना वेगवेगळ्या नावाने संबोधले जायचे ते नाव आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. ओके. क्रांतिकारी चळवळमध्ये गदर चळवळ असेल, फ्री इंडिया सेंटर असेल, सावरकरांनी स्थापन केलेले वेगवेगळे संस्था असतील किंवा वेगवेगळ्या संघटना असतील, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी जी स्थापन केलेली संघटना आहे HSRA. ओके. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. सो अशा पद्धतीची जी क्रांतिकारी संघटना आहे ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. सोबतच जे काही हर्षवर्धन घराणे आहे ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. त्यानंतर आहे मराठी वृत्तपत्र व त्यांची संपादकीय आपण बघितलेलं आहे. हैदराबाद स्टेट काँग्रेस म्हणजे स्वातंत्र्यानंतर जे काही संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम झालेला होता त्या संदर्भाने बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. मध्ययुगीन काळामध्ये आपल्याला विशेषतः जे सय्यद वंश आहेत, मोहम्मद घोरीचा जो कार्य आहे. ओके. त्यानंतर आहे खिलजी डायनॅस्टी असेल किंवा गुलाम वंश असेल, हे जे काही वेगवेगळे संस्था आहेत किंवा जे काही संस्था नाही तर जे राजघराणे होते ते त्याविषयी आपल्याला थोड्याफार प्रमाणात तरी किमान त्यांचे कोणी स्थापन केले, कोणते महत्त्वाचे त्या ठिकाणी सुलतान किंवा राजे होऊन गेले ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. शेतकरी चळवळ असेल, राजकीय संघटना असतील आणि राजकीय संघटनेच्या बाबतीत आपल्याला त्यांचा एकंदरीतच कालानुक्रम लक्षात घेणे गरजेचे आहे, कारण आयोग कालानुक्रमानुसार प्रश्न विचारतो आहे. ओके. वेगवेगळे उठाव 1857च्या आधी भिल्ल उठाव असेल, त्यानंतर आहे इकडे शेतकऱ्यांचा उठाव असेल किंवा क्रांतिकारकांचे जे उठाव असतील त्या संदर्भात आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. त्यानंतर आहे स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांचे स्थान, त्यांनी कुठले मोलाची भूमिका बजावली, त्यांनी स्थापन केलेल्या ज्या काही चळवळी आहेत किंवा ज्या काही संस्था आहेत ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. सो या ठिकाणी ब्रॉडली जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे साधारणतः 7 वर्षाची प्रश्नपत्रिका विश्लेषण केल्याच्यानंतर आपण हे जे काही टॉपिक आहे त्या ठिकाणी दिलेले आहे ते तुम्ही सविस्तर नंतर PDF रीड करू शकता. ओके. टेलिग्राम चॅनलवर ते ही PDF अवेलेबल करून दिली जाईल. आता जे ब्रॉडली महत्त्वाचे टॉपिक आहेत इतिहास विषयाअंतर्गत ते बघूयात. याचे आपण 5 सेक्शनमध्ये डिवाईड केलेलं आहे. ओके. प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत आणि महाराष्ट्रातील जे काही समाजसुधारक आणि महाराष्ट्रातील इतिहास आहे आणि जे काही संकीर्ण आहे, जे कमी महत्त्वाचे आहे अशा पद्धतीने प्राचीन भारतामध्ये प्राचीन युग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग यांचे जे काही स्थान आहेत, कुठे कुठल्या ठिकाणी जसं महाराष्ट्रामध्ये जे काही स्थान आहे. ओके. सो महाराष्ट्रामध्ये या युगातील जे काही अवशेष सापडले असतील तर कुठल्या ठिकाणी अवशेष सापडले आहे ते त्या दृष्टीने आयोग प्रश्न विचारतो, त्यांचे ठिकाण. ओके. त्यानंतर आहे सिंधू संस्कृती, खूप महत्त्वाची संस्कृती, त्याविषयी सखोल माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. सिंधू संस्कृतीतील जे काही वेगवेगळी शहरे आहेत ते त्यांचे उत्खनन करते, त्यांनी कोणी शोधून काढले ते, वैदिक काळासंदर्भात जे काही वैदिक काळामध्ये जी काही शासन व्यवस्था होती, स्त्रियांची स्थिती कशी होती त्या वैदिक काळामध्ये ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. महाजनपदे अतिशय महत्त्वाचं,
महाजनपदे संदर्भात त्या महाजनपदांचे जे काही आधुनिक नाव काय आहेत, त्यावेळेस 16 महाजनपदे होती. त्यांचा उल्लेख कोणत्या बौद्ध ग्रंथामध्ये किंवा कोणत्या जैन ग्रंथामध्ये आढळतो. त्यानंतर सोबतच त्यांची राजधानी कोणती होती, त्या महाजनपदेमध्ये जे काही महत्त्वाचे महाजनपदे होते त्यांचे राजे कोण होते, अशा पद्धतीने आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ओके. बौद्ध आणि जैन धर्म संदर्भात देखील आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. गुप्त काळ, मौर्य काळ, वर्धन घराणे, चोळ वंश, विजयनगर साम्राज्य. आता विजयनगर साम्राज्य आपल्याला मध्ययुगीन भारतामध्ये दिसून येतो. ओके. मध्ययुगीन काळातील जे साम्राज्य आहे ते विजयनगर साम्राज्य आहे, ज्यामध्ये कृष्णदेवराय असतील, त्यानंतर आहे हरिहर बुक्का वगैरे जे राजे आहेत ते या विजयनगर साम्राज्याच्या संदर्भाने आपण अभ्यासतो आहोत. ओके. सोबतच विविध दक्षिणेकडील विविध राजघराणे असतील आणि त्यांचे संस्थापक कोणी त्या राजघराण्यांची संस्थापना केली किंवा सुरुवात केली किंवा स्थापन केले त्याविषयी आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. सो किमान एवढे जरी आपण टॉपिक व्यवस्थित केले तरी आपल्याला प्राचीन भारताचा जो काही एकंदरीत आयोगाच्या दृष्टीने जे प्रश्न विचारले जातो तो आवाका आपण पूर्ण करू शकतो. ओके. त्यानंतर मध्ययुगीन भारत. मध्ययुगीन भारतामध्ये जे काही मुस्लिम सत्ता आहे त्यांचे आगमन, मोहम्मद घोरी, त्यानंतर आहे गुलाम वंशाची स्थापना, तुघलक वंश, सय्यद वंश, त्यानंतर आहे खिलजी वंश, लोधी वंश आणि मुघल घराणे. मुघल घराण्यामध्ये बाबरपासून तर औरंगजेबापर्यंत. त्यानंतर आहे जे लॅटरल मुघल होते. ओके. म्हणजे औरंगजेबानंतर ते 1857 पर्यंत जे काही मुघल होते त्या संदर्भात किमान बेसिक माहिती तरी आपल्याला असणे अपेक्षित आहे. विशेषतः या मुघल घराणे संदर्भात जेव्हा आपण मध्ययुगीन भारत अभ्यासतो तेव्हा स्थापत्यकला, मुघल घराण्याची जी काही मुघल सम्राट होते किंवा जे राजे होऊन गेले त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये स्थापत्यकला कशी होती, एकंदरीत चित्रकला, त्यांचे साहित्य प्रकार देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. सो मध्ययुगीन भारताच्या संदर्भाने इतके महत्त्वाचे टॉपिक या ठिकाणी आपण फाइंड आउट केलेले आहेत. ओके. त्यानंतर आधुनिक भारत. आधुनिक भारतमध्ये आता सिलेबसमध्ये फार कमी म्हणजे छोट्या एकदम वन स्टेटमेंटमध्ये ते सिलेबस दिलेला आहे. मात्र जर आपण त्याचं व्यवस्थित प्रश्नपत्रिका विश्लेषण केल्याच्या नंतर जवळपास इतके महत्त्वाचे टॉपिक या ठिकाणी आपण आयडेंटिफाईड केलेले आहेत. ओके. परकीय सत्तेचे आगमन. आता परकीय सत्तेचे म्हणजे कोणत्या सत्तेचे आगमन, तर इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील, फ्रेंच असतील, त्यांचे आगमन कुठे झाले, त्यांनी वसाहती कुठे स्थापन केलेल्या होत्या त्या माहिती असणे अपेक्षित आहे. महत्त्वाची युद्धे, यामध्ये प्लासी असतील, बक्षार असतील, त्यानंतर आहे इंग्रज म्हैसूर युद्ध, इंग्रज मराठा युद्ध, त्यानंतर इंग्रज फ्रेंच युद्ध जे झालेले होते त्या संदर्भात. त्यानंतर त्यांनी जे वेगवेगळे धोरण अवलंबिले होते ज्यामध्ये तैनाती फौज धोरण असतील, वारसा हक्क खालसा करणे. ओके. त्यानंतर आहे घटनात्मक सुधारणा. पहिल्या 1773च्या चार्टर ॲक्टनुसार कुठल्या घटना किंवा कुठले तरतूद अंमलात आणण्यात आले, हे जे महत्त्वाचे घटनात्मक सुधारणा आहेत 1947 पर्यंत ते असणे आपल्याला त्याविषयी माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. किंवा जे महत्त्वाचे घटनात्मक सुधारणा आहेत. ओके. त्या संदर्भाने आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. जे महत्त्वाचे व्हाईसरॉय आहेत ज्यांनी भारतीय इन्फ्रास्ट्रक्चर प्रणालीमध्ये बदल घडवून आणलेले आहेत, जसे लॉर्ड डलहौसी असेल, त्याच्यानंतर लॉर्ड रिपन वगैरे असतील. एकंदरीत कर्जनच्या काळामध्ये कशा पद्धतीची सहकारी कारखाना वगैरे स्थापन झालेले होते. त्यानंतर मॉन्टेग्यू आणि चेम्सफर्ड, मॉर्ले मिंटो जे काही व्हाईसरॉय आणि भारत मंत्री होते त्या संदर्भात आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. 1857चा उठाव या दरम्यान वेगवेगळे क्रांतिकारक त्यानंतर आहे क्रांतिकारक उठाव, शेतकरी उठाव, आदिवासींचा उठाव, त्यानंतर आहे राजकीय संघटना आहे ज्यामध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, त्यानंतर इंडियन असोसिएशन, ओके, इंडियन नॅशनल काँग्रेस, सोबतच जे काही क्रांतिकारक संघटना आहे ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संदर्भाने अधिवेशने, त्यानंतर या अधिवेशनामध्ये किंवा या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये स्त्रियांचा सहभाग कसा होता त्याविषयी आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. जहाल मवाड संघर्ष हे देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. या दरम्यान सुरू झालेली स्वदेशी चळवळ, ओके, मुस्लिम लीग या दरम्यान म्हणजे 1905-06च्या दरम्यान ही मुस्लिम लीगची स्थापना झाली, त्याची बेसिक माहिती. गांधीयुगाच्या संदर्भाने गांधीजी आल्यापासून ते 1947 म्हणजे स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा जो काही घटनाक्रम आहे त्याविषयी माहिती असणे अपेक्षित आहे. सोबतच जे काही लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेले होम रूल लीग असतील, ॲनी बेझंट, ओके, ॲनी बेझंट यांच्याविषयी जी काही कार्य आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणे अपेक्षित आहे. ओके. त्यानंतर मुस्लिम लीग, क्रांतिकारी चळवळ, ओके, वेगवेगळे क्रांतिकारी चळवळ,
त्यानंतर आहे राजकीय सुधारणा. आता राजकीय सुधारणा म्हणजे काय, तर 1919चा कायदा, 1909चा कायदा, 1935चा कायदा, 47चा कायदा ह्याविषयी. स्वातंत्र्य प्राप्तीचे टप्पे. आता स्वातंत्र्य प्राप्तीचे टप्पे म्हणजे काय, तर 1940 नंतर 1947 पर्यंत ज्या ज्या घटनाक्रम घडलेले आहेत त्यांच्या एकंदरीत कालानुक्रमाच्या स्वरूपाने आपण माहिती लक्षात ठेवणे अपेक्षित आहे, कारण कालानुक्रम या जे घटनाक्रम घडलेले आहेत त्यावर विचारतो आहे. ओके. राष्ट्रीय स्तरावरील समाजसुधारक व वृत्तपत्रे. वृत्तपत्रे खूप महत्त्वाचे आहेत. वेगवेगळे राष्ट्रीय स्तरावर जे काही समाजसुधारकांनी वृत्तपत्रे स्थापन केलेले आहे, ओके, त्याविषयी माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील समाजसुधारक व विशेषतः महाराष्ट्राचे जे काही इतिहास आहे. आधुनिक भारताच्या इतिहास संदर्भाने जे काही भारतामध्ये राष्ट्रीय स्तरावर ज्या घडामोडी घडल्या त्याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर कशा पद्धतीने पडला ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. त्यानंतर समाजसुधारकांविषयी फुले, शाहू, आंबेडकर या 3 जे काही महत्त्वाचे जे व्यक्तिमत्व आहेत महाराष्ट्रातील समाजसुधारक, अग्रगण्य समाजसुधारक म्हणू शकतो. सो त्यांच्याविषयी इत्थंभूत माहिती, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था असतील, त्यांनी सुरू केलेले वृत्तपत्र असतील किंवा शाहू महाराजांनी वेगवेगळ्या संस्थेला किंवा विद्यार्थ्यांना केलेली मदत असेल, सो त्या संदर्भाने माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. विठ्ठल रामजी शिंदे, त्यानंतर आहे अण्णाभाऊ साठे, पंडिता रमाबाई, ओके, दादोबा पांडुरंग तरखडकर, त्यानंतर आहे महर्षी कर्वे. आता जे काही वेगवेगळे समाज आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात स्थापन झालेले आहेत त्याविषयी देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सत्यशोधक समाज, त्यामध्ये प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, हे जे काही समाज आहेत ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. त्याचे स्थान, त्यांचे एकंदरीत जे काही वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य कुठले होते ते देखील आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. ओके. आता संकीर्ण म्हणजे काय, तर जे काही महत्त्वाच्या कमी महत्त्वाच्या आहेत म्हणजे आपण त्याकडे थोडा कमी महत्त्वाने किंवा कमी दुय्यम जे काही वेळ आहे आपला जवळ दिलेला, तर जर आपल्याकडे वेळ असेल तर ते वाचू, अदरवाईज आपण त्याला स्किप करू शकतो. ओके. सो संयुक्त महाराष्ट्र चळवळ, जे काही संयुक्त महाराष्ट्र चळवळ आहे, मुंबई आणि आपल्या महाराष्ट्र संदर्भात मुंबईची मागणी असेल, सोबतच जे काही संयुक्त महाराष्ट्र चळवळी संदर्भात जे काही ठराव पास झालेले असतील, ओके, त्या संदर्भाने शिक्षण आयोग जे काही वूडच्या खलितापासून तर जे काही 1964 पर्यंत, ओके, कोठारी आयोगापर्यंत जे काही शिक्षण आयोग आहे ते स्थापन झालेले त्याविषयी आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. महिलांनी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या संस्था, ओके, सरलादेवी चौधराणी, त्यानंतर आहे दुर्गाबाई देशमुख यांनी आंध्रभूज नावाची संस्था स्थापन केलेली होती. सो अशा पद्धतीने आंध्रसभा, सो अशा पद्धतीने वेगवेगळे जे संघटना आहेत ते देखील महिलांनी स्थापन केलेल्या संघटनेविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. ओके. किमान इतके जे महत्त्वाचे टॉपिक या ठिकाणी दिलेले आहे ते जरी आपण ॲटलिस्ट जे काही आपण संदर्भ ग्रंथ अभ्यासत आहोत त्यावरून जर नीट केलं तरी आपल्याला मोर दॅन म्हणजे 10+ आपला जर आता माझा पर्टिक्युलर मी वैयक्तिकरित्या म्हणजे माझ्याबद्दल सांगतो, हिस्ट्री हा सब्जेक्ट मला कधीच म्हणजे सोपा वाटलेला नाही किंवा यावर जास्तीत जास्त स्कोर करता आलेलं नाही. माझं टार्गेट असायचं की 10+ कशा तरी किंवा किमान 10 तरी किंवा 10 प्रश्न तरी आपल्याला बरोबर यायला पाहिजे 15 पैकी. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या जर वीक पॉईंट किंवा स्ट्रॉंग पॉईंटनुसार तुम्ही आपल्या पद्धतीनुसार हे स्ट्रॅटेजी आणि हे जे पॉईंट आहे ते ठरवू शकता. ओके. सो सोर्सेस कुठले आहेत, तर सोर्सेस प्राचीन भारतासाठी एक सोर्स आहे 8वी आणि 11वीचे जे काही स्टेट बोर्डचा जो इतिहास जो टेक्स्ट बुक आहे, ओके, स्टेट बोर्ड जे पुस्तकं आहेत त्यामध्ये 8वी आणि 11वीच्या जे काही पुस्तक आहे मराठीमध्ये ते तुम्ही वाचू शकता किंवा अदरवाईज याला स्किप करून डायरेक्ट लुसेंट जे काही इंग्लिशमध्ये आता मराठी भाषांतर झाले का ते मला माहिती नाही, मात्र तुम्ही जर मराठी भाषांतर झालेलं असेल तर अतिउत्तम आहे. लुसेंट या प्राचीन आणि मध्ययुगीन भारतासाठी तुम्ही निर्भर राहू शकता. आधुनिक भारतासाठी काय करायचं, तर आधुनिक भारतासाठी समाधान महाजन सरांचं जो काही पुस्तक आहे त्या समाधान महाजन सरांच्या पुस्तकातून बऱ्याच गोष्टी कव्हर होऊ शकतात किंवा तेवढे जरी आपण केलं व्यवस्थित तरी इन मोर दॅन सफिशियंट आहे. ओके. आणि ॲडिशनल पॉईंट म्हणून तुम्ही जर महाराष्ट्राचे जे समाजसुधारक आहे किंवा महाराष्ट्राच्या संदर्भाने जे घडामोडी आहेत त्यासाठी SS गाठाड सरांची पुस्तक आहे महाराष्ट्राचा इतिहास, ते तुम्ही अभ्यासू शकता. ओके. सो अशा पद्धतीने आपण एकंदरीतच राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी इतिहास विषयाची अभ्यास पद्धती आणि स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने असायला हवी किंवा कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत ते सविस्तर या ठिकाणी बघितलेलं आहे. एकंदरीतच सिलेबस, त्यानंतर आपण प्रश्नपत्रिका, या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये कुठल्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहे ते आपण 2017 ते 23च्या दरम्यान 6-7 वर्षातील प्रश्न या ठिकाणी अनालाइज करून त्यानुसार आपण हे जे महत्त्वाचे टॉपिक ठरवलेले आहेत, ओके, आणि त्यानुसार आपण आपल्या फर्दर स्टडीला सुरुवात करणार आहोत. एकंदरीतच आपण म्हणजे
आजचा जो आज तारीख 20 मार्च आहे. ओके. आणि आपल्या जेव्हापासून निवडणूक आयोगाचा जो कार्यक्रम निवडणुकीसंदर्भात जो आचारसंहिता लागू झाला तेव्हापासून वेगवेगळ्या ज्या गोष्टी म्हणजे आयोगाने जी काही 28 एप्रिल राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे जाईल का अशा पद्धतीने वेगवेगळे कमेंट्स देखील आलेले होते. तर मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, पुढे जाईल याचा अर्थ आपल्याला त्याचा फायदा करता यायला पाहिजे. ओके. जर 28 एप्रिलची पूर्वपरीक्षा जर पुढे जात असेल तर त्या पुढे जेवढे दिवस पुढे जाईल तर त्यावेळेस आपण रिव्हिजन आणि MCQ पॅटर्नमध्ये म्हणजे PYQ स्वरूपात किंवा MCQ पॅटर्नमध्ये असणारी शेवटची परीक्षा आहे. त्यामुळे जितका जास्तीत जास्त आपण आपल्याला या एक्झामवर टार्गेट करता येईल तितकं महत्त्वाचं आहे. मग ते एक्झाम ठरलेल्या दिवशी होत किंवा पुढे जावत. ओके. सो ते आपण 28 एप्रिलच हे टार्गेट ठरवून आपला अभ्यास कंटिन्यू करायला पाहिजे. ओके. सो बस एवढंच या ठिकाणी सांगेन. आता आपला जो विषय राहिलेला आहे एकंदरीत आपण 2017 ते 23 ओके या दरम्यानचे जे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, ओके, इकॉनॉमिक्स, त्यानंतर आहे पॉलिटी, त्यानंतर आहे जिओग्राफी, ओके, आणि आता हिस्ट्री असे 4 विषय सविस्तर जे प्रश्नपत्रिका आहेत ते आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका आपल्याला विश्लेषण केलेलं आहे. ओके. आता जे काही एन्व्हायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंट 2018 ते 23च्या दरम्यान एन्व्हायरमेंट संदर्भात जे प्रश्न आलेले आहेत ते 2 व्हिडिओमध्ये आपण ते म्हणजे कंप्लीट करूयात. आणि राहिला विषय विज्ञानाचा, तर विज्ञान हा विषय मी विज्ञान या विषयामध्ये पारंगत नसल्याकारणानं किंवा मला अधिक चांगल्या प्रकारे ते एक्सप्लेन करता येणार नाही. कारण एकंदरीत जे काही सायंटिफिक टर्मिनॉलॉजीज आहेत ते थोडा मला पण त्यामध्ये समजायसाठी वेळ लागू शकतो. ओके. त्यामुळे ते विषय आपण बाजूला घेऊयात किंवा बाजूला ठेवूयात आणि आपण फर्दर जे कंबाईनचे वगैरे विश्लेषण आहे किंवा एक रिव्हिजन सिरीज राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने ऑलमोस्ट आपण इकॉनॉमिक्स संदर्भात जी रिव्हिजन सिरीज आहे ते कंप्लीट केलेली आहे. फक्त 2-3 व्हिडिओ जे राहिलेले आहेत ते येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा पुढच्या आठवड्यापर्यंत मी ते अपलोड करून देतो. आणि त्याच्यानंतर आपण भूगोल असेल किंवा एखादा विषय असेल ते आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने रिव्हिजन सिरीज सुरू करूयात. ओके. सो थांबूयात इथं. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू. तुमचा जे काही तुम्ही प्रतिसाद देत आहात या चॅनलला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.